नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतो जानेवारी 2026 हा आपला मंथ कसा गेलेला आहे. अजून खरं तर मंथला एक दिवस टाईम आहे. 31 उद्या संडे असून पण बजेट चालू आहे. पण उद्याचा दिवस आपण काही कन्सिडर करणार नाही. आजच्या आडीला बघू. इथं 1,000 रुपये ठीक आहे, पण नाही एवढं प्रॉफिट नाही, पण 1,000 ठीक आहे. इथं कॉस्ट टू कॉस्ट, इथं कॉस्ट टू कॉस्ट 1,000च, इथं हाफ असेल, इथं फुल असेल, ठीक आहे. इथं हाफ असेल, इथं कॉस्ट टू कॉस्ट, इथं फुल असेल, इथं कॉस्ट टू कॉस्ट, इथं हाफ टार्गेट, हाफ असेल, फुल असेल, 500 ठीक आहे, ठीक आहे आणि ठीक आहे. ह्याच्यावरून असं दिसतंय आपल्याला की आपल्या पूर्ण मंथमध्ये आपण एल 3-4 दिलेले आहेत फुल, पण टार्गेट एक सुद्धा घेतलं नाही. आणि टार्गेट न घेतल्यामुळं आपण हा मंथ 3,400 रुपये म्हणजे 4,000 रुपये मायनसमध्ये आहे. खरं तर हे चुकीचं आहे. 4,000 रुपये मायनसमध्ये जायलाच नको होतं आपण, कारण आपण कंटिन्यू 6 महिने, त्याच्यानंतर 2 महिने लॉस सोडला तर त्याच्यानंतरचे 2 महिने म्हणजे 8 महिने कॉस्ट टू कॉस्ट राहिलेलो आहे. तरी परत आता आपण हा महिना लॉसमध्ये घालवला 2 लॉटनं. म्हणजे लॉट साईज वाढली की थोडंसं काहीतरी वेगळं होतं आहे आणि फंड कमी असतो, ती महत्त्वाची भीती राहते मनात. तर ह्या इश्यूमुळं आपला हा मंथ रेडमध्ये गेलेला आहे. ओके, तर आपण बघू शकतो काय झालं ह्या मंथमध्ये. ऑब्झर्वेशन तुम्हाला मी 1 मिनिट दाखवतो माझ्या डायरेक्ट ह्याला जाऊन. ठीक आहे. आपण बघू आता. तर हा आहे 162 म्हणजे कालचा दिवस आहे. ओके, इथं 1,050 ट्रेलिंग एसेल हिट प्लस 1,500 म्हणजे इथं आपले 700-800 बुडले होते. इथं खाली काय लिहिलं आहे बघा, 222ला प्रीमियम गेला होता नंतर, म्हणजे इथं प्लसमध्ये गेला होता. हा पण सोडा. ओके, त्यानंतर इथं काय लिहिलं आहे, पहिला ट्रेड प्लस 1,500 टू एसेल म्हणजे प्लस 1,500 आणि हे मायनस 1,700 म्हणजे इथंच आपले 3,400 वगैरे झाले, म्हणजे 4,000 रुपये. म्हणजे जो आपला पूर्ण महिन्याचा रेड दिवस आहे तो इथंच कवर झाला असता. सेकंड ट्रेडला प्लस 1900 ते प्लस 1,200, ते पण एका लॉटनं, आणि हा खालचा होता ते 2 लॉटनं. म्हणजे ह्या चुका झालेल्या आहेत आपल्या. ओके, आता इथं पण काय झालं आहे बघा, तर 1,917 रुपये. ओके, आणि प्रीमियम कितीला गेला, 92ला ट्रेलिंग असेल हिट होऊन परत 251ला प्रीमियम गेला. म्हणजे आपल्याला बुक करता आलं नाही. ओके, एंट्री थोडीशी डिले झाली असेल किंवा लवकर झाली असेल, त्यामुळं आपला एस हिट झाला आणि आपला मंथ ट्रेड झाला. इथं बघा, डायरेक्शन ट्रेड घेतलेला आहे आपण. 107ची बाईंग होती, 92ला असेल, 152ला प्रीमियम. म्हणजे आपल्याला टिकवता आलं नाही त्याच्यामध्ये मार्केटमध्ये. इथं बघा 192 म्हणजे प्लस 1900, खाली काय लिहिलं आहे, प्लस 1950 ते मायनस 1915. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, आपण थोड्या जरी व्यवस्थित लक्ष दिलं ना, तर आपला मंथ हा पूर्ण ग्रीन होणार आहे. ओके, इथं 22 जानेवारी ठीक आहे, इथं आपला एल हिट झालेला आहे. इथं आपण लेस फंड 1 लॉट आणि एल हिट झालेला आहे. ठीक आहे, आता इथं पण बघा, इथं पण नशीब म्हणतंय. काय म्हणतंय नशीब, प्लस 2,000 दाखवलं होतं आणि आपण 900 बुक केलं. म्हणजे जर दाखवते तेवढं जरी बुक केलं का नाही, तरी आपण एकदम ग्रीनमध्ये निघणार आहे. आणि आपण बघू ह्या पुढच्या मंथमध्ये तसंच करायचा प्रयत्न करूया. जेवढं आपल्याला दाखवते ना तेवढं बुक करून टाकू, प्लस तर प्लस. ओके, काय होते, आपण काय करतोय की जास्त मुवमेंट भेटेल, थांबू बाबा, चांगलं एक 100-50 पॉईंट भेटतील ह्या विचारानं आपल्या नशिबात पॉईंट नाहीतच. नशीबच आपलं बाद आहे. पण ठीक आहे, आता काय करायचं, चालू आहे, करत राहायचं, फक्त लढायचं, अजित पवारासारखं करायचं, लढत राहायचं फक्त. काय येईल ते येईल, काय होईल ते होईल. ओके, इथं पण बघा 134ला प्रीमियम 205ला गेला परत. ओके, आता काय करणार आहे आपण, काही नाही. ठीक आहे, इथं बघा, इथं 80चा प्रीमियम 267ला गेला, नाही का अटॅक यायचा, आणि इथं 150 रुपयाला मी बाहेर पडलो आहे. म्हणजे निव्वळ म्हणजे काय बोलायचं, जवळजवळ 79 ते 200 पॉईंटने प्रीमियम गेला, 200 पॉईंटनं.
आणि 30 क्वांटिटी म्हणजे 16-17 हजार रुपये इथं प्लस झाले असते. पण आता काय करायचं, नशिबात नव्हतं आपल्या. हो, ठीक आहे म्हणायचं, चालायचं. ज्यावेळेस देवाला द्यायचं आहे आपल्याला त्यावेळेस देईल. आपण करत राहायचं, फक्त करत राहायचं ट्रेडिंग. ओके. आता इथं +1900 ठीक आहे. इथं +1000 टू एस-एल. आता इथं पण बघा. नाही, आता पुढचा महिना मी तेच करतो. बुक 1000 दिसतंय ना, बुक. ठीक आहे. आता काय व्हायचं ते होईल. ग्रीन मंथ मला फक्त ठेवायचं आहे. बाकी काय करायचं नाही. आता पुढच्या महिन्यात मी आता ह्या महिन्यात चुकी करून एस-एल दिलेत सगळे. ओके. इथं ठीक आहे. इथं बी काय आहे व्यवस्थित नाही काय. ओके. इथं पण बघा कितीला 85चा 80ला ट्रेलिंग एस-एल हिट झालेला आहे. ठीक आहे. आणि ह्या दिवशी तर इतका मोठा राडा झाला होता की आपला ट्रेलिंग एस-एल हिट झाला आणि मार्केट आपल्या डिरेक्शनने गेलं होतं पूर्ण. ओके. ठीक आहे. आता काय करता, होतं आहे असं. कोणाला सगळं टॉप टू बॉटम कळलं आहे. +1200 टू -600 सगळं असलं झालं ह्या मंथमध्ये, सगळं असलं. ओके. इथं काय केलं आहे, रूल ब्रेक केला आहे, दुसरा ट्रेड घेतला आहे. ठीक आहे. ही पण बघा पुट, हा पहिला पुट जो आहे 1900 मायनस दिलेला, तर आपल्या डिरेक्शनच मार्केट गेलेलं आहे. पुन्हा 122ला प्रीमियम आहे. मी त्याच दिवशी नंतर स्क्रीनशॉट काढत असतोय. ओके. तिथं वरती दुसरा घेतला, त्याला पण थांबलो नाही आपण. पहिला 300, 120, 130 नाही, 2 लॉट नाही, वर 1 लॉट नाही. म्हणजे भेटतोय आपण, फंड कमी पडतोय आपला, ह्या गोष्टीमुळं प्रॉब्लेम होतोय. इथं ठीक आहे. इथं अर्ली एंट्री बिफोर ब्रेकआउट आणि एस-एल दिलेलं आहे. ठीक आहे. इथं आता ही बघा, ह्याचं 10,900 रुपये, माझ्या मित्राचं 10,900 रुपये बुक झाले असते. पण त्याने पण तिथं त्याला भेटले नाहीत. त्याचं पण नशिबानं साथ नाही दिली हो. माझा दोस्त आहे म्हणल्यावर काय असायचं त्याचं नशीब माझ्यासारखंच. ठीक आहे. इथं पण बघा आपली बाईंग कितीची आहे, 9300. 89ला ट्रेलिंग एस हिट झाला आहे, मार्केट 230ला गेलं आहे. म्हणजे एकतर टार्गेट आणि स्टॉप लॉस जरी रूल फॉलो केला तरी आपण प्लसमध्येच निघणार आहे. नसेल तर एकतर प्लसमध्ये, तर प्लसमध्येच एक्झिट केल्या पाहिजेत. तर या म्हणजे आपण कुठल्या तरी एका गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे. त्या गोष्टीवर ठाम राहत नाही. ओके. 120 म्हणजे काय ह्या चुका होतात आपल्याला. 7 जानेवारी इथं पण बघा 111 इथं आपल्या टॉपला एक्झिट झाली होती या दिवशी फक्त. ठीक आहे. 1 जानेवारी नो ट्रेड आहे, 2 जानेवारी ही आहे. ठीक आहे. म्हणजे हे एवढा हा मंथ आपला असा गेलेला आहे. ओव्हरऑल 3,900 रुपये. म्हणजे ह्या महिन्यात एखाद्यानं 30,000 कमवलं असतं, असा एवढा चांगला मंथ होता. पण ह्यात आपण मायनसमध्ये आहे. ठीक आहे. पुढच्या मंथला आपण ट्राय करू आणि पुढचा मंथ आपण बेस्ट देऊ आणि प्लसमध्ये येऊ काही पण करून. ठीक आहे. थँक्यू. बाय बाय.